नमस्कार. काव्य शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपलं स्वागत करतो. मित्रांनो, सध्या पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे आज आपण एक पावसावरची कविता घेऊया. मेच्या अखेरीस किंवा अगदी जूनमध्ये कधी कधी पाऊस लांबतो, पाऊस येत नाही, तेव्हा इतका उकाडा, म्हणजे यंदासुद्धा गरमी होतीच की अगदी मुला माणसांना किंवा गुरापाखरांना जीव नकोसा होतो. घामाच्या धारा लागतात आणि माणूस देवासारखी वाट बघतो अगदी पावसाची. कधी पाऊस येतो, कधी पाऊस येतो, व्याकुळ झालेले असतात. ते या कवितेत सांगितलेले आहे. आणि मग अचानक एके दिवशी काळे ढग जमा होतात आणि मग आनंद होतो. आणि मग कशी मुलं माणसं, गुरे वासरे पाखरे सगळे सुकावतात. या विषयावर कविता आहे. तप्त धरा तृप्त धरा असं कवितेचं शीर्षक आहे. आता आपण कविता ऐकूया. आसमानातून येती जशा आगीच्या या ज्वाळा, आसमानातून येती जशा आगीच्या ज्वाळा, तप्त वारा गुप्त पाणी अंगी घामाच्या धारा, तप्त वारा गुप्त पाणी अंगी घामाच्या धारा. गावोगावी बाळ जरा, जरा म्हणजे वृद्ध वयस्क, गावोगावी बाल जरा ना मिळे जनावरा, गावोगावी बाल जरा ना मिळे जनावरा, प्राणी पक्षी तहानलेले ना पाण्याचा आसरा. फाटे उदर धरणीचे पडती जागोजागी चिरा, फाटे उदर धरणीचे पडती जागोजागी चिरा, कष्टी माता तहानलेल्या बाळा उगी घेई पदरा, कष्टी माता तहानलेल्या बाळा उगी घेई पदरा. किती वृक्ष झाडे सुकती, किती वृक्ष झाडे सुकती पाण्याविना गुरे मरती, किती वृक्ष झाडे सुकती पाण्याविना गुरे मरती, बळीराजा करी चिंता डोळे आसवाने भरती, बळीराजा करे चिंता डोळे आसवाने भरती. काळे नभ एके दिनी, आणि अचानक काळे नभ एके दिनी दिसता आनंदली मने, काळे नभ एके दिनी दिसता आनंदली मने, होतो शिडकावा अमृताचा शहारली पाने पाने. काळे नभ एके दिनी दिसता आनंदली मने, होता शिडकावा अमृताचा शहारली पाने पाने. चराचर होई तृप्त, चराचर होई तृप्त पिऊनी नभीचे अमृत, चराचर होई तृप्त पिऊनी नभीचे अमृत, पशुपक्षी झाडे वेली तप्त धरा होई शांत. चराचर होई तृप्त पिऊनी नभीचे अमृत, पशुपक्षी झाडे वेली तप्त धरा होई शांत. धन्यवाद मित्रांनो. ही कविता ह्या चॅनलवरची 275वी होती. ही कविता तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा. तुमच्या काय सूचना असतील तर सांगा. यापूर्वीच्या कविता ऐकायच्या राहिल्या असतील, मराठी आणि मालवणी कविता आहेत, वेगवेगळ्या विषयाच्या आहेत, सणावाराच्या आहेत, काही राजकीय आहेत, सामाजिक आहेत. त्या कविता जरूर ऐका. तुमच्या सूचना असतील तर कळवा. आपल्या मित्रमंडळींशी कविता शेअर करा. ह्या चॅनलला कोण नवीन असेल किंवा जुन्याचा कोणाचा राहिला असेल, चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आता परत भेटूया एक नवीन कविता घेऊन. धन्यवाद.